नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट मेरीज मलंकारा हायस्कूलच्या या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर मी सहाय्यक शिक्षक राजू सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पन्नालाल पटेल यांनी लिहिलेला अदला बदल या 13व्या पाठाचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, पाठ अभ्यासत असताना सुरुवातीला आपण लेखकांचा परिचय करून घेणार आहोत। पन्नालाल पटेल 1912-1989 प्रसिद्ध गुजराती लेखक, विविध लघुकथा संग्रह, बाल साहित्य, एकांकिका प्रसिद्ध। विद्यार्थी मित्र हो, भारत देशामध्ये भरपूर साहित्यिक आहेत, नावलौकिक प्राप्त केलेले अनेक साहित्यिक आहेत आणि यामध्ये ज्यांची गणना केली जाते ते म्हणजे पन्नालाल पटेल हे होय। खऱ्या अर्थाने पन्नालाल पटेल हे गुजराती लेखक आहेत। अनेक विविध लघुकथा त्यांनी लिहिलेले आहेत, त्या लघुकथांचे संग्रह आहेत। त्याच पद्धतीनं बाल साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे। विद्यार्थी मित्र हो, खऱ्या अर्थानं संस्कारक्षम वय असतं हे शालेय जीवनातलं असतं आणि त्यामुळं बाल साहित्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर नेमका ठसा उमटत असतो। हेच ओळखून पन्नालाल पटेल यांनी विपुल प्रमाणावर बाल साहित्य लिहिलेलं आहे। बाल साहित्याचं लेखन करत असताना समाजामध्ये सलोखा हवा, त्याच पद्धतीनं समाज निर्माण व्हावा, अशा पद्धतीचे संस्कार बालवयापासून हवेत, अशा पद्धतीचं साहित्य आपल्याला त्यांचं अभ्यासायला मिळतं। विविध एकांकिका त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि एकांकिका देखील प्रसिद्ध आहेत। असे बहुआयामी साहित्यिक म्हणजे पन्नालाल पटेल हे होय। लेखकाचा परिचय अभ्यासल्यानंतर सदर पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेणार आहोत। अमृत व इसाम या मित्रांमधील अतूट मैत्रीचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे। विद्यार्थी मित्र हो, रक्ताची नाती जन्मानं मिळतात, परंतु कुठलीच नाती नसताना जी जिव्हाळ्याची नाती निर्माण होतात त्याला मैत्री असे म्हणतात। आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या नात्यांमध्ये मैत्रीचं नातं हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं। बालवयामध्ये, विद्यार्थी दशेमध्ये जी मैत्री असते ती निरागस मैत्री असते। उत्तरोत्तर जसजसं वय वाढत जाईल कदाचित मैत्रीमध्ये स्वार्थही येऊ शकतो, परंतु बालवयातली जी मैत्री असते ती खऱ्या अर्थानं मैत्री म्हणण्याच्या लायक असते, निरागस मैत्री असते। आणि इसाब, अमृत हे दोन शालेय वयातली मुलं आहेत। या दोघांमध्ये जी अतूट मैत्री आहे त्या अतूट मैत्रीचं वर्णन पन्नालाल पटेल यांनी अतिशय मार्मिकपणे या पाठामध्ये केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। विद्यार्थी मित्र हो, पन्नालाल पटेल यांनी लिहिलेल्या अदला बदल या पाठाचा पहिला भाग आपण अभ्यासला आहे। पहिल्या भागामध्ये आपण नेमकं काय अभ्यासलं त्याची थोडक्यात उजळणी आपण इथं पाहणार आहोत। होळीच्या सणानिमित्त गावातली मुलं एकाच्या झाडाखाली होळीचा सण खेळण्याकरिता, त्या सणाचा आनंद लुटण्याकरिता एकत्र जमली होती। या मुलांमध्ये अमृत व इसाब नावाची ज्यांच्यामध्ये पक्की मैत्री आहे अशी ही दोन्ही मुलं तिथं आली होती। त्या सणानिमित्त दोघांनी नवीन कपडे परिधान केले होते आणि त्यांनी परिधान केलेले किंवा घातलेले हे नवीन कपडे सगळ्या दृष्टीनं सारखे होते, म्हणजे कापड असेल किंवा त्याचा रंग असेल किंवा इतर गोष्टींनी त्यांची ती कपडे दोघांची एकसारखी होती। विशेष म्हणजे दोघे एका शाळेत होते आणि नवलाईची गोष्ट म्हणजे दोघांची घरं देखील समोरासमोर होती। दोघांमध्ये फरक इतकाच होता की अमृतला आई आणि बाबा दोघेही होते, इसाबला मात्र बाबा होते, त्याची आई वारली होती। ही मुलं होळीचा सण खेळत असताना तिथं जमलेल्या मुलांपैकी एका मुलानं त्या दोघांना सांगितलं की तुम्ही दोघं अगदी सारखे आहात, कपडे सारखे आहेत। आणि हे ऐकून तिथं जमलेल्या दुसऱ्या मुलाला कल्पना सुचली, थोडीशी खोडकर कल्पना आहे।
तो म्हणाला की तुम्ही दोघं कुस्ती लढा. दोघांमध्ये असणारी जी ताकद आहे ती एकसारखी आहे किंवा एकापेक्षा कोणी जास्त ताकदवान आहे, वरचढ आहे, हे आपण पाहूया. पहिल्या मुलाला पुन्हा ही कल्पना आवडली आणि दोघांचं हे बोलणं ऐकून तिसरा म्हणतोय की ही नुसती गंमत आहे, तुम्ही पुढे या आणि कुस्ती करा. इसाबनं अमृतकडे पाहिलं आणि अमृतनं त्याला नकार दिला, कारण आईनं त्याला घरातून बाहेर पडताना सांगितलं होतं की बाळा, नवीन कपड्यांसाठी तू खूप हट्ट धरला होतास, त्यामुळे हे नवीन कपडे घालून आता तू बाहेर जातोयस तर ते फाडू किंवा मळवू नकोस. इसाबला त्याच्या बाबांनी नवीन शर्ट शिवला होता आणि हे ज्यावेळेस अमृतला समजलं त्यावेळेस अमृतनं आपल्या आईबाबांजवळ खूप हट्ट धरला. त्याला माहीत होतं बाबा ऐकणार नाहीत, आईनं पहिल्यांदा अट मान्य केली पाहिजे. त्यामुळं आईला त्यानं समजावलं, नंतर बाबाही दोघांना समजावलं की मला इसाबसारखाच शर्ट पाहिजे, तो सगळ्या दृष्टीने एकसारखा असावा. आणि त्यामुळं हे नवीन कपडे घालून दोघं तिथं गेले होते. त्यामुळं अमृतला इसाबबरोबर कुस्ती लढायची नव्हती किंवा कोणाबरोबरच कुस्ती लढावी अशी मनस्थिती अमृतची अजिबात नव्हती. आणि त्यातल्या त्यात इसाब त्याचा जिवलग मित्र होता, त्यामुळे त्याच्याबरोबर कुस्ती करावी असं त्याला अजिबात वाटत नव्हतं. परंतु एका मुलानं काय केलेलं आहे, अमृतचा हात पकडला आणि त्याला मैदानामध्ये ओढला आणि सांगितले की कुस्तीचा एक डाव होऊन जाऊ द्या. परंतु अमृतनं त्याला खूप विनंती केली, त्याच्या तावडीतून हात सोडवण्याचे खूप धडपड प्रयत्न केला, परंतु त्याला यश मिळालं नाही. अमृत विनंती करत होता की मला सोड, त्याचं नाव केशव आहे, केशवनं त्याचा हात पकडला होता, परंतु केशवनं त्याचा हात सोडला नाही, उलटं त्याला जमिनीवर ढकलून दिलं. आणि त्यामुळं इतर मुलांना चेतावणी मिळाली आणि मुलं ओरडायला लागली की केशव जिंकला, अमृत हारला, केशव जिंकला, अमृत हारला. आणि त्यामुळं हा सगळा प्रकार पाहून इसाबला खूप राग आला आणि इसाबनं मग अमृतला मारलेलं पाहून तो केशवला म्हणतोय की चल. त्यानं केशवचा हात पकडला आणि सांगितलं की चल ये, तुझ्याबरोबर मी कुस्ती लढतो, मी तुझ्याबरोबर कुस्ती लढायला आहे, तयार आहे. तर हा इथपर्यंतचा भाग आपण या पाठाचा पहिल्या भागामध्ये अभ्यासला होता. तर पुढं नेमकं काय झालं ते आपण पाहूया. पुढे पान क्रमांक 48. केशव घुटमळला, पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले. आव्हान दिलं होतं इसाबनं केशवला की चल मी तुझ्याबरोबर कुस्ती लढायला तयार आहे. परंतु इसाबला राग आला होता, त्यामुळं केशव थोडासा घाबरला, तो घुटमळला. परंतु बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले की तुम्ही काय करा, आता कुस्ती कराच. त्यामुळं दोन्ही मुलं परस्परांना भिडली. इसाबने पेच घालून केशवला चित केले. काय केलेले, दोघं एकमेकांना भिडली, दोघांमध्ये कुस्ती सुरू झाली, तुंबळ युद्ध झालं. इसाबनं पेच घालून म्हणजे एक प्रकारचा कुस्तीच्या खेळातला तो डाव आहे. आणि त्या इसाबनं काय केलेलं आहे, पेच घातलं आणि केशवला चित केलं म्हणजे केशवचा पूर्णपणे पराभव केला, त्याला हरवलं. आता कुठे मुलांच्या लक्षात आले की गंमत म्हणून केलेल्या खेळाला भलतेच गंभीर वळण लागले आहे. आणि दोघांची ही तुंबळ हाणामारी बघून, भांडण बघून या मुलांच्या लक्षात आले की आपण गंमत म्हणून हा खेळ सुरू केला होता, परंतु त्याला आता काय झालेलं आहे, गंभीर वळण लागलेलं आहे. गंभीर म्हणजे हे आता सिरियस झालेले. आता केशवचे आईवडील आपल्याला रागावतील या भीतीने सर्व मुले सैरा वैरा पळून गेली. मुलं घाबरली, त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की आपण गंमत म्हणून यांची भांडणं लावली खरी, परंतु आता या केशव आणि इसाब न झालेले, त्यांची मारामारी पाहिलेली, त्यामुळं मुलं पळून गेली. त्यांना असं वाटू लागलं की आता अमृतचे आई बाबा आपल्याला काय करतील, येऊन रागावतील. मुलं पळून गेली. अमृत व इसाब देखील तेथून निघाले. सगळी मुलं निघून गेली आणि त्यामुळं अमृत आणि इसाब देखील तिथून काय झाले निघून गेले. ते निघालेले दोघेही थोड्याच अंतरावर गेले असतील की अमृतचे लक्ष इसाबच्या शर्टाकडे गेले. दोघं तिथून निघाले, थोड्याच अंतरावर गेले, जवळपास ते निघालेच होते, थोडंसं पुढे गेले आणि अमृतचं लक्ष तिच्या शर्टाकडे गेलेले. शर्ट म्हणजे त्याच्या सदऱ्याकडे त्याने पाहिलं
त्याचा खिसा फाटला होता. काय झालेले तर त्या दोघांच्या भांडणामध्ये, झटापटीमध्ये काय झालेलं होतं, इसापच्या शर्टचा जो खिसा आहे, पॉकेट आहे, ते फाटलं होतं. भीतीने दोघांचे पाय जमिनीला खिळले. दोघंही मुलं घाबरली, त्यांना भीती वाटली. त्यांचे पाय जमिनीला खिळले म्हणजे त्यांना काय झालेले तर त्यांच्या पायातला त्राण निघून गेला. भीतीने मुलांच्या पोटात गोळा आला. दोघं घाबरलेले आणि या भीतीमुळं त्यांच्या पोटामध्ये गोळा आला म्हणजे त्यांना खूप घाबरले. त्यांच्या मनामध्ये खूप प्रचंड भीती निर्माण झाली. पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना आली. त्यांना याची कल्पना आली की आता आपल्या पुढ्यामध्ये काय वाढून ठेवलेले, म्हणजे नेमकं आता पुढं काय घडणार आहे हे त्यांच्या लक्षात आलं. या शर्टासाठी इसापच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. काय झालेले, इसापनं नवीन शर्ट शिवला होता, परंतु तो नवीन शर्ट शिवण्यासाठी इसापच्या बाबांनी म्हणजे त्याच्या वडिलांनी सावकाराकडून, सावकार जे व्याजाने पैसे देतात त्यांना सावकार म्हटलं जातं, तर त्या सावकाराकडून काय झालेले आहेत, पैसे कर्जाने घेतले होते. कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्च घातला होता. इसापच्या बाबांनी सावकाराकडून पैसे काढून तो शर्ट शिवला होताच, परंतु ते कापड निवडणं, तो शर्ट शिवणं, त्यासाठी पैसे खर्च करणं, त्यामध्ये भरपूर पैसे, वेळ इसापच्या बाबांचा तिथं खर्च झाला होता. आणि त्यामुळं या मुलांना तो शर्ट फाटलेला पाहून त्यांना भीती वाटली. त्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. पोटात गोळा आला होता. परंतु तरी देखील काय झालेले, ही मुलं पुढं निघालेली आहेत. पुढे अचानक अमृतला एक कल्पना सुचली. कल्पना, युक्ती सुचलेली आहे अमृतला. त्याने इसाबला एका बाजूला ओढून नेले. स्वतःच्या शर्टची बटणे काढत अमृतला म्हणाला, चल लवकर काढ तुझा शर्ट, हा माझा शर्ट घाल. काय झाले, दोघं पुढे गेलेले. अमृतला एक कल्पना सुचलेली, युक्ती सुचली. त्याने इसाबला बाजूला नेलं आणि स्वतःच्या म्हणजे त्यानं अमृतनं स्वतःचं शर्ट आहे त्याची बटणं काढली आणि तो इसाबला म्हणतोय अमृत की हा माझा शर्ट तू घाल, तुझा शर्ट मला दे. पण तुझं काय, तू काय घालणार, इसाबने विचारलं. इसाबने विचारलं की मी तुझा शर्ट घालेन, पण तू काय घालशील. त्यावर अमृत त्याला म्हणतोय मी तुझा शर्ट घालीन. अमृतने उत्तर दिले, मी तुझा शर्ट घालीन फाटलेला, तू माझा चांगला घाल. इसाब शर्टाची बटणे काढू लागला. शर्टांची अदला बदल, पण त्याने काय होणार आहे, तुझे बाबा तुला मार देतील. इसाब काय म्हणतोय, बटणं काढतोय, मग तो म्हणतोय शर्टाची अदला बदल, पण त्यानं होणार काय. इसाब म्हणतोय अमृतला, तुझे बाबा तुला मार देतील. बघा दोघांमध्ये किती मैत्री, सामंजस्य. त्यावर अमृत म्हणतोय खरंय, ते मला मारतील, पण मला वाचवायला आई आहे. अमृत उत्तरला म्हणजे अमृतनं उत्तर दिलं की तू म्हणतोयस ते खरंय, माझे बाबा मला मारतील, परंतु ज्यावेळेस माझे बाबा मला मारतील त्यावेळेस मला वाचवायला माझ्याजवळ आई आहे, असं उत्तर त्यानं दिले. हे ऐकून इसाब घुटमळला. त्याच वेळी त्याला कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला. इसाब घुटमळला. त्याने विचार केला, घुटमळला म्हणजे तो विचार केला काय करू, कपडे बदलू का नको बदलू. आणि त्याच वेळी कोणीतरी असल्याचा आवाज अगदी जवळच त्यांच्या कानावर आला. दोघा मुलांनी झटपट शर्टांची अदलाबदल केली आणि गल्ली बाहेर आली. मग सावकाश घराकडे चालू लागले. दोघांनी लगेच शर्टांची अदलाबदल केलेली. गल्लीच्या बाहेर, गल्ली म्हणजे दोन घरांच्या मध्ये जी छोटी जागा असते त्याला गल्ली असं म्हटलं जातं. तर त्या गल्लीच्या बाहेर ती आली आणि सावकाश हळूहळू ते आपल्या घरांकडे चालू लागलेली आहेत. पुढे भीतीने अमृतच्या छातीची धडधड वाढली होती, पण त्याचे नशीब चांगले होते. अमृतनं इसाबचा फाटका शर्ट घातल्यामुळे त्याच्या छातीमध्ये धडधड वाढली होती, म्हणजे तो घाबरला होता. परंतु त्याचं नशीब चांगलं होतं, नशीब बलवत्तर होतं. तो होळीचा दिवस होता.
या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेलेच असते. अमृतच्या आईने जेव्हा त्याचा फाटलेला शर्ट पाहिला तेव्हा तिने फक्त कपाळाला आट्या घातल्या आणि त्याला माफ करून टाकले. सुई दोरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. काय झालेले? नशीब त्याचं चांगले की त्या दिवशी होळी होती आणि होळीच्या दिवशी झोंबाझोंबी म्हणजे एकमेकांना रंग लावताना त्यांच्या शरीराला एकमेकांची शरीरं घासणार होती आणि त्याच्यातून कपडे फाटण्याचा धोका होता आणि त्यामुळं या झोंबाझोंबी ठरलेली असते. त्यामुळं त्याच्या अमृतच्या आईनं पाहिलं की त्याचा शर्ट पाहिला होता, फाटलेला होता आणि तो फाटका शर्ट पाहून देखील ती त्याला काही बोललेले नाही. कपाळावर आट्या घातल्या म्हणजे फक्त आईनं त्याच्या नापसंती दर्शवली आणि त्याला माफ करून टाकलं. सुई दोरा घेतला आणि फाटलेला जो खिसा होता, शर्ट होता, तो शिवून टाकला. मुलांची भीतीली दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली होती ती बघायला निघाली. ज्याची भीती होती ती भीती आता निघून गेलेली आहे. त्यामुळे ही दोघं मुलं खुश झालेली आहेत. पुन्हा त्यांनी हातात हात घातला आणि जिथं होळी पेटवली होती ती पेटवलेली होळी बघायला ते निघालेले. शर्टाचे अदलाबदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले. एका मुलानं पाहिलं या दोघांनी काय केलेले आहे तर शर्टाची अदलाबदल केलेली आहे आणि ते त्याच्या लक्षात आलं. त्याने या दोघांच्या आनंदावर विरजण घालत टोमणा मारला. असं तुम्ही तुमच्या शर्टांची अदलाबदल केली आहे तर काय म्हणतोय? असं तुम्ही तुमच्या शर्टची अदलाबदल केली आणि त्यानं टोमणा मारला. टोमणा ज्याला इंग्लिशमध्ये आपण टॉन्ट असं म्हणतो. चिडवलं, चिथवलं की आम्हाला कळलंय आता तुम्ही शर्टची अदलाबदल केली हे माझ्या लक्षात आलेले आणि असं म्हणून त्यानं त्यांच्या आनंदावर विरजण घातलं म्हणजे त्यांच्या आनंदात दुःख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल या धास्तीने दोन्ही मुले आपापल्या घराकडे धावली आणि जसं या मुलानं टोमणा मारला तशी ही दोन्ही मुलं खुश झाली होती. ती पुन्हा घाबरली आणि आपले बाबा आपल्याला मारतील या भीतीनं मुलं काय झालेली आहेत पुन्हा आपल्या घराकडं निघालेली. पुढे इसापचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते. इसापचे बाबा समोरच खाटेवरती बसले होते. त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली. अरे, असे मित्रांपासून पळताय काय? या इकडे बसा माझ्यापाशी. इसापच्या बाबांनी पाहिलं की मित्र जवळ आलेले आहेत आणि ही मुलं त्यांच्यापासून दूर जात आहेत. हे पाहून त्या मुलांना इसापच्या बाबांनी हाक मारलेली आहे आणि ते म्हणतायत की असं मित्रांपासून लांब पळू नका, या माझ्याजवळ, या इथं माझ्याजवळ तुम्ही बसा. त्यांनी अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले. अमृतला देखील इसापच्या बाबांनी हाक मारली आणि अमृतला घेतलं आणि ते अमृतच्या घराकडे निघालेले. त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. इसापच्या बाबांनी अमृतच्या घराकडे गेलेले आणि त्याच्या आईला हाक मारलेली. आई देखील लगेच घराबाहेर आली. हसनबाई म्हणाले, भाभी, आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का. हसनभाई म्हणजे इसापचे बाबा, अमृत की भाभी, भाभी म्हणजे वहिनी, आजपासून तुमचा अमृत हा माझा मुलगा आहे. त्यावर पुढं काय झालेले ती हसत म्हणाली, काय झालं हसनबाई? अहो, तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही तर या दोघांकडे कसे बघणार? प्रश्न विचारलेला आहे की असं काय झालं. ते हसल्या. ते म्हणतायत, अहो हसनबाई, तुम्हाला एक मुलगा आहे त्याच्याकडे बघायला तुम्हाला वेळ नाही आणि या दोघांकडे तुम्ही कसं बघणार? त्यावर पुढं हसनबाईंचं उत्तर काय ते, भाभी, अमृतसारखी एकच काय अनेक मुलं असली तरी त्या सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे. हसनभाई भाऊकपणे दाटून आलेल्या गळ्याने म्हणाले. हसनभाईंना बोलताना भावनिक झालेले आहेत, इमोशनल झालेले आहेत आणि त्यांचा कंठ दाटून आलेला आहे. त्यांना रडू आलेले. ते म्हणतायत की अमृतसारखी अशी मुलं मला वाढवायची आहेत. हसनबाई वहिनींना म्हणाले, या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं. ती काय करताहेत हे बघण्यासाठी मीही तिथे गेलो. ते
सांगतायत अमृतच्या आईला, वहिनी ह्या मुलांना गल्लीत जाताना मी पाहिलं, ती कशा करता गेलेत हे बघण्यासाठी मी देखील तिथं गेलो होतो, असं इथंच या परिच्छेदामध्ये सांगितलेलं आहे. पुढे हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजार पाजारच्या बायकाही तिथे जमल्या. हसनभाई नेमकं काय सांगतायत, नेमकी काय चर्चा सुरू आहे हे ऐकण्यासाठी शेजारच्या ज्या इतर बायका म्हणजे महिला आहेत त्या देखील तिथं जमलेल्या आहेत. या मुलांनी आपल्या शर्टांची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनभाईंना फार वेळ लागला नाही. या मुलांनी नेमकी शर्टची अदलाबदल केली, ती का केली, कशी केली हे हसनभाई यांनी तिथं सगळ्यांना सांगितलं. ते सांगून पुढे म्हणाले, इसाबनं अमृतला विचारलं की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर यावर अमृत काय म्हणाला ठाऊक आहे? तो म्हणाला, मला वाचवण्यासाठी माझी आई आहे. किती खरं आहे, अमृतच्या उत्तरानं माझ्यात बदल केला आहे. महत्त्व कशाला आहे हे त्याने मला शिकवलं. अमृत व इसाबच्या परस्परावरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. हसनभाईंनी सांगितलं, त्यांनी शर्टची अदलाबदल केली. या शर्टची अदलाबदल करत असताना इसाबनं मात्र अमृतला विचारलं की माझा फाटलेला शर्ट घातल्यानंतर तुझे बाबा तुला मारतील. त्यावेळेस अमृतनं उत्तर दिलं की जरी माझ्या बाबांनी मला मारलं तरी मला वाचवायला माझ्याजवळ आई आहे. आणि हे ऐकलं आणि खऱ्या अर्थानं हसनभाईंच्या मनामध्ये काय झालेलं आहे, प्रेमाचा पाझर फुटलेला आहे. महत्त्व कशाला आहे हे अमृतमुळे हसनभाईंना समजलेले. आणि हे सगळं ऐकलं आणि इतर ज्या महिला हा प्रसंग ऐकत होत्या त्या सगळ्यांना इसाब आणि अमृत यांच्यामध्ये किती चांगली मैत्री आहे, ती किती चांगले मित्र आहेत, हे त्यांच्या एकमेकांवर किती मित्रत्वाचं प्रेम आहे हे ऐकून सर्वजण हेलावून गेले. सर्वांची मनं भरून त्या ठिकाणी आलेले आहेत. अशा पद्धतीनं या संपूर्ण पाठामध्ये पन्नालाल पटेल यांनी बालमनावरती संस्कार व्हावा, मुलांना चांगले संस्कार लागले पाहिजेत ह्या हेतूनं या पाठाची निर्मिती केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, अदलाबदल या पाठाचा दुसरा भाग आपण इथं अभ्यासला. या अभ्यासलेल्या भागावर आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. त्या स्वाध्यायाचं मी प्रकट वाचन करतोय. स्वाध्याय प्रश्न, माझा आवडता मित्र मैत्रीण या विषयावर थोडक्यात माहिती लिहा. पुन्हा एकदा या प्रश्नाचं मी प्रकट वाचन करतोय. प्रश्न, माझा आवडता मित्र मैत्रीण या विषयावर थोडक्यात माहिती लिहा. तुम्हाला तुमचा मित्र किंवा मैत्रीण जे आवडते त्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. पन्नालाल पटेल यांनी लिहिलेला अदलाबदल या पाठाचा दुसरा भाग आपण अभ्यासला. यापूर्वी या पाठाचा पहिला भाग आपण अभ्यासला होता. या पाठाचा दुसराही भाग झाल्यामुळं हा संपूर्ण पाठ इथं पूर्ण झालेला आहे. पुन्हा भेटू आपण नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.